मानतो आणि सरळ मूळ मुद्द्यावरच येतो, कारण का मूळ मुद्द्यावर येण्याचीच अपेक्षा माझ्याकडून आपली आहे। आता जो काही राज्यासमोर जो काही विषय किंवा देशासमोर जो काही विषय गाजतोय, एक साधा एपीआय जेव्हा एवढं मोठं पाऊल उचलतो आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी किंबहुना त्याची वकिली करण्यासाठी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उतरतात, शिवसेनेचेच नेते उतरतात, सामनाचे संपादक पासून अन्य नेते मंडळी सचिन वाझे किती चांगला आहे, सचिन वाझेची कशी चूक नाही आहे, ही जेव्हा वकिली करण्यासाठी पुढे येतात तेव्हा त्याच्या मागची काही कारण आहेत। नेमकं त्याचीच वकील ह्यांना का करायला लागते, काय आहे असं ह्या सचिन वाझेकडे ज्याच्यामुळे ह्यांना ह्या पद्धतीचं सगळं पणाला लावायसारखं वाटतं? तर त्याचे काही विषय माझ्या समोर आहेत आणि ह्या विषयावर आपल्याला सरळ कळेल की नेमकं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका साधा एपीआय सचिन वाझे ह्याची वकिली नेमकं आज का करतायत, ह्याचे काही विषय आपल्या समोर मला मांडायचे आहेत। गेल्या वर्षी IPLची टूर्नामेंट आपल्या इथे खेळली गेली। साधारण सप्टेंबर ते नोव्हेंबर पर्यंत IPLची टूर्नामेंट खेळली गेली। IPLच्या अगोदर आता IPL एका फार चांगल्या विचाराने आणलं गेलं होतं, तरुणांना वेगळं व्यासपीठ द्यावं, क्रिकेटसाठी त्यांना प्रोत्साहन करावं, या उद्दिष्टाने साधारण IPL सुरुवात करण्यात गेली। पण ह्या IPLच्या नावाने जे काही विषय सुरू होते ते ह्या केसशी कसे निगडीत आहे, ह्या मुद्दामून ही माहिती आपल्या समोर मांडायची आहे। आता IPL साधारण सप्टेंबर ते नोव्हेंबर पर्यंत खेळलं गेलं आणि IPLच्या अगोदर जे काही अनधिकृत बेटिंगचं जे काही रॅकेट मुंबईमध्ये चालतं, मग ते डब्बावाले असतील किंवा जे वेगवेगळे बेटिंग अनधिकृत पद्धतीने करतात, मग काही जण हॉटेलच्या रूममध्ये बसून बेटिंग करतात, काही काळ त्यांचे फ्लॅट असतात तिथे बसून बेटिंग करतात आणि हे सगळे जे बेटिंगवाले आहेत त्यांना IPLच्या अगोदर त्या काळामध्ये सचिन वाझेचे फोन जातात आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही जे काय करतात त्या सगळ्याची माहिती आमच्याकडे आहे, तुमचे लोकेशन, तुम्ही बसतात कुठे, सगळी माहिती आमच्याकडे आहे, माझ्याकडे आहे। म्हणजे ते एवढा पोलीस ऑफिसरचा फोन आला म्हणजे ते घाबरणारच आणि मग त्यांना असं सांगितलं जातं की चला हे सगळी माहिती जी माझ्याकडे आहे, तुम्हाला अगर तुमची अटक किंवा छापे तुमच्याकडे आपण मारू नये असं अगर तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही आम्हाला 150 कोटी द्या अशी मागणी केली गेली। तुम्ही या तर ही रक्कम पूर्ण पद्धतीने माझ्याकडे पोचवा, या तर मग मी अशा तुमच्यावर छापे मारणार आणि मग पोलीस खात्याने, मुंबई पोलिसांनी कशी ही मोठी रॅकेटचा पर्दाफाश केला अशा पद्धतीचं एक चित्र आम्ही रंगवू आणि तुमची बदनामी आणि तुम्हाला अटक करू अशा पद्धतीची धमकी ह्या लोकांना दिली गेली। 150 करोडचा पूर्णाच्या पद्धतीने एक्स्टॉर्शन मागितलं गेलं किंवा त्यांच्याकडून रक्कम मागितली गेली। आता अशा पद्धतीची जेव्हा रक्कम मागितली गेली मग हे सगळे इकडे तिकडे पळायला लागले। आता वाझेनी ही जी काही रक्कम यांच्याकडे मागितली अशी माहिती जी आमच्याकडे आहे, मूळ मुद्दा किंवा मेन कलाकार याच्यामधला आहे की ह्या सचिन वाझेनी ही रक्कम मागितल्यानंतर त्याला अजून एक व्यक्तीचा फोन जातो की बाबा तू असे पैसे तू मागितलेस, तू एवढी रक्कम मागितली आहेस,
या बुकी लोकांकडून मागितली आहेस? तो बोलतो हो मागितली आहे. मग ह्या जे काही रक्कमामध्ये आमचे किती, आम्हाला तुम्ही किती देणार, अशी मागणी केली गेली. अशा पद्धतीचं संभाषण केलं गेलं. आता हा नेमका माणूस कोण? विधिमंडळामध्ये मी ज्याचं नाव घेतलं, ज्याला हे सरकार एवढं मेहरबान आहे की त्याला Y+ दर्जाची सिक्युरिटी दिली गेली आहे. तो कधी तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालयामध्ये दिसणार? तो कधी अधिकाऱ्यांना फोन आलेले त्याचे दिसणार? कुठलंही मुंबई महानगरपालिकेचं टेंडर असेल तर त्याचं नाव तुम्हाला दिसणार? तर हा जो काही वरुण सरदेसाई आहे, ह्याचे आणि त्या वाजेच्या मधले जे संभाषण आहेत ते महत्वाचं आहे असं मला या निमित्ताने सांगायचं. त्या 150 मध्ये आम्हाला आमचं काय पोचवाल का? हे जे काही संभाषण या दोघांमध्ये झालेले आहेत, आमची अशी मागणी असेल की हे संभाषणाबद्दलची माहिती NIA घ्यावी. ह्याला का फोन केले गेले? अशा फोन करणारा हा व्यक्ती सरदेसाई कोणाचा नातेवाईक आहे? आणि तो अगर फोन करत असेल तर कोणाच्या आशीर्वादाने हे फोन केले गेले? कोणाच्या सांगण्यावरून हे फोन केले गेले? ह्याला कोणी अधिकार दिले की तू या वाजेला फोन कर आणि अशा पद्धतीचे पैसे माग? ही सगळी इन्क्वायरी या निमित्ताने झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. वाजेचे CDR रिपोर्ट असतील, वाजेचे व्हॉट्सअप कॉलचे रेकॉर्ड असतील, त्याचे आणि या सरदेसाई मध्ये झालेले जे काही संभाषण आहे ते संभाषण तपासलं पाहिजे. तुम्हाला वाजेचे तपासायचे नसतील किंवा त्याच्या काय अडचणी असतील तर वरुण सरदेसाईचे CDR रिपोर्ट काढा, त्याचे व्हॉट्सअप कॉल काढा, त्याचे आणि वाजेंचे ह्या महिन्यामध्ये अशा पद्धतीचे व्हॉट्सअप कॉल झाले होते का, CDR मध्ये संभाषण झालं होतं का, ते डायरेक्ट ओपन होईल. म्हणून या निमित्ताने चौकशीसाठी, या वाजेचं चौकशी करण्याच्या निमित्ताने, कारण का शेवटी एक साधा AT आहे एवढ्या मोठी भूमिका जेव्हा घेतो, जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाच्या घराच्या बाहेर अशा पद्धतीचा विषय करायला प्रयत्न करतो, तर त्याची मुख्य ताकद कोणाची आहे ही तपासली पाहिजे असं माझं मत आहे. तो काय स्वतःचं डोकं लावत नसणार. मग अशा पद्धतीचा व्यक्ती अगर त्याला फोन करून आपला हिस्सा मागत असेल तर त्या व्यक्तीची पण तपास झाला पाहिजे. तो कोणाचा नातेवाईक आहे त्याचीही तपास झाली पाहिजे. म्हणून हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वाजेचा मागचा मास्टर माइंड कोण, वाजेचा गॉडफादर कोण, वाजेचा मायबाप कोण हे आपल्याला कळणार नाही. आणि हे जे काय नाव आहे सरदेसाई, वरुण सरदेसाई म्हणून, ह्यांना कोणी अधिकार दिले या लोकांना फोन करण्यासाठी? ह्यांना कोणी सांगितलं? ह्यांचे CDR रिपोर्ट का तपासले गेले नाहीये? ही सगळी हा तपास झाला पाहिजे असं माझं मत आहे. यासाठी NIA याच्यामध्ये लक्ष घालावं, कारण का याही मागचे धागे दोरे कळतील की बाबा नेमकं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सामनाचे संपादक हे ह्या वाजेची वकिली का करत होते, याचे उत्तर ह्याच्यामध्ये आपल्याला सापडतील. हा वाजे नेमकं एवढं का महत्वाचा? जसं आमच्या उपाध्याय साहेबांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली. हा वाजे 2007 ला, या वाजेनी 2007 ला VRS घेतलेली होती. VRS घेतलेला व्यक्ती तुम्ही 9 जूनला त्याला रिइन्स्टेट करता का? कोविडचं कारण. आता ही जी काही रिव्ह्यू कमिटी आहे, या रिव्ह्यू कमिटीचे कोण सदस्य आहे? तो कोण चेअरमन आहे त्याचा? आणि त्यांनी या रिव्ह्यू कमिटीने रिव्ह्यू करत असताना फक्त ख्वाजा युनिसच्या 4 अधिकाऱ्यांना परत घेतले का? हेच फक्त शक्तिमान काय? बाकी कोण शक्तिमान मिळाले नाही तुम्हाला? ह्या 4 लोकांच्या माध्यमातून तुम्हाला कोविड थांबवायचं होतं. मग आत्ताचे चीफ सेक्रेटरी, ते त्यावेळी होम डिपार्टमेंट मध्ये सेक्रेटरी होते कुंटेजी, त्यांनी उत्तर दिलं पाहिजे की ह्याला का नेमकं तुम्ही VRS घेतलेल्या व्यक्तीला तुम्ही 2007 ला परत आणता? आणि हा काय एवढं काय ह्याला कोविडचा कोण WHO चा सदस्य आहे का वाजे?
का त्याला सगळंच कोविड कसं थांबवायचं त्याला माहिती आहे? आणि 4च लोकांचं होतं, अजून किती लोकांचं तुम्ही त्या रिव्ह्यू कमिटीने, जसं ह्यांना परत ड्युटीवर घेतलं, ह्यांचे 4 अजून किती लोकांचं घेतलं, ह्याचं उत्तर त्यांनी आपल्याला द्यावं. म्हणून आमचा मूळ मुद्दा एवढा आहे, की ही जी काही स्पेशल ट्रीटमेंट ही वाजेला नेमकं का भेटत होती? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पासून अन्य लोक वाजेला ज्या पद्धतीने प्रोटेक्ट करायचे होते, तर त्याच्या मागे वरुण देसाई आणि ह्या सगळ्या गोष्टीचं लिंक तर नाही आहे ना? ह्यांचे काही संबंध वेगळे नाही आहेत ना? ज्यांचे हे नातेवाईक आहेत त्यांचा आणि अगर ह्या वाजेचा अगर एवढं संरक्षण असेल तर त्याचा तपास झाला पाहिजे असं माझं मत आहे. म्हणून ही माहिती बाहेर यावी, एनआयकडे ही माहिती, एनआयनी याबद्दलची चौकशी करावी, ह्यांचे सगळ्यांचे सीडीआर रिपोर्ट तपासावे. हे वरुण देसाईंचे सीडीआर रिपोर्ट असतील, त्यांचे व्हॉट्सअप कॉल असतील, वाजेंचं आणि त्यांच्यामध्ये असलेलं आपसात असलेलं कनेक्शन असेल, या सगळ्याचा तपास व्हावा असं आम्ही आमच्याकडून मागणी करतो. ते संपवण्या अगोदर अजून एक माहिती मुद्दाहून जाता, मैं उसके बाद फिर मैं हिंदी में बात करता हूं. आता ही जशी या वरुण सरदेसाईंचा जो विषय आहे, तसंच वाजेंबरोबर एकाचं टेलिग्रामचे चॅट आहेत शिवसेनाच्या नेत्याचे. उपनगराचा तो नेता आहे, ते नेमकं वाजे बरोबर असलेले टेलिग्रामचे चॅट कोणाचे? कारण की त्या घटनेच्या अगोदर त्याचे काही चॅट आहेत. तो ज्या दिवशी अटक झाला, त्यांना ज्या दिवशी अटक केली गेली, तो सकाळी 11 वाजता नेमकं कुठल्या शिवसेना नेत्याला भेटलेला? कुठल्या शिवसेना नेत्याबरोबर जो उपनगरातला त्यांचा नेता आहे त्याच्यावर त्याचे टेलिग्राम चॅट आहेत, हेही तपासलं पाहिजे. आता हिंदी में बोलतो कि सचिन वाजे का ये जो केस है, सचिन वाजे का गॉडफादर कौन? सचिन वाजे के लिए महाराष्ट्र के मुख्यमंत्री सीएम इतनी वकीली क्यों कर रहे हैं? इस तरीके का जो सवाल सब जगह पूछा जा रहा है, उसके बारे में मेरे पास जो मालूमात है, जो मुझे ऐसा लगता है कि एनआईए ने इसका इन्वेस्टिगेशन करना चाहिए. आईपीएल के जो मैचेस हमारे पिछले साल सितंबर से नवंबर तक खेले गए, आईपीएल का बहुत अच्छा इंटेंशन होता है कि उसमें युवाओं को क्रिकेट में प्लेटफॉर्म मिलना चाहिए, इसलिए आईपीएल की शुरुआत की गई. मगर उस आईपीएल का अलग तरीके से फायदा लेने की कोशिश, मतलब आईपीएल के 2-3 महीने पहले जो मुंबई में जो अलग अलग जगहों पे इलीगल बेटिंग शुरू होती है, जिसको आप बेटिंग कहे, डब्बा कहे, कुछ भी कहे, वो इलीगल बेटिंग में जो कोई बेटिंग करने वाले बुकीज है, वो बुकीज को ये सचिन वाजे का फोन जाता है. उनके साइज के हिसाब से, उनकी जो कैपेसिटी के हिसाब से उनको बोला जाता है कि बाबा आप इस तरीके का बेटिंग कर रहे हो, ये है आपका लोकेशन है, मुंबई पुलिस को इसकी मालूमात है, चला आप आपके कैपेसिटी के हिसाब से इतना इतना हमको देना चाहिए. ऐसा बोल के टोटल 150 करोड़ की मांगनी उनसे उनको बोला गया कि इतना इतना आपको पहुंचाना चाहिए. इस तरीके के फोन सचिन वाजे के तरफ से उनके पास गए, और जब भी वो बुकी ने उस तरीके का सब उनसे बातें हो रही थी, तभी सचिन वाजे को एक जो ये कोई वरुण सरदेसाई है, इनके फोन जाते और इनको कहा जाता है सचिन वाजे को, आपने जो कोई फिगर उन बुकी को कही है, जो कुछ भी बातें उन बुकी को कही है, वो उसकी मालूमात हमारे पास है, चलो आप उसमें से हमारा हिस्सा कितना, इस तरीके का कन्वर्सेशन सचिन वाजे और वरुण सरदेसाई के बीच में है, ऐसी मालूमात हमारे पास है. इसलिए मेरी एनआईए के पास ये मांगनी है
कि इनका जो सीडीआर रिपोर्ट है, क्योंकि सचिन वाजे के पीछे इतनी कौन सी बड़ी ताकत है, क्यों उसको बचाया जा रहा है, ऐसी क्या इंफॉर्मेशन है जिसके वजह से महाराष्ट्र के मुख्यमंत्री से लेकर सब के सब शिवसेना के नेता उनको बचा रहे, वो बाहर आना चाहिए। इसके लिए ये लिंक को इन्वेस्टिगेशन करना मेरे हिसाब से बहुत जरूरी है, क्योंकि जिस तरीके से वरुण सरदेसाई और इनके बीच में फोन कॉल हुए हैं, अभी ये वरुण सरदेसाई किसके रिलेटिव है, इनको महाराष्ट्र के सरकार ने इनका कोई भी किसी भी तरीके का थ्रेट नहीं होने के बावजूद इनको वाई प्लस की सिक्योरिटी दी है। ये कहां बैठते हैं सीएमओ में और अन्य ब्यूरोक्रेट्स को, अधिकारियों को इनका फोन क्यों जाता है, ये सब तरीके का जो इनका जो बैकग्राउंड है, उस बैकग्राउंड को नजर रखते हुए इनका और जो सचिन वाजे के बीच में जो कन्वर्जेंस हुए हैं, जो बातें हुई है, उसका सारा का सारा सीडीआर रिपोर्ट, व्हाट्सएप का रिपोर्ट रिकॉर्ड, ये एनआईए ने इन्वेस्टिगेशन करना चाहिए, ऐसे हमारी मांगनी है, हमारी मांग है। क्योंकि इससे ही मालूम पड़ेगा कि एक सादा एपीआई जब इतनी बड़ी हिम्मत करता है कि मुकेश अंबानी जी के घर के बाहर अगर वो इस तरीके की हरकत करता है, तो उसका गॉडफादर कौन, उसका मास्टरमाइंड कौन, इस तह तक अगर अपने को जाना है, तो ये लिंक का इन्वेस्टिगेशन होना, ये मेरे हिसाब से बहुत इंपॉर्टेंट है, जरूरी है। सचिन वाजे ये 2007 में ही इन्होंने वीआरएस ले चुके थे, 2007 को वीआरएस ले चुके थे, तो भी इनको 9 जून 2020 को इनको ड्यूटी में वापस लाया गया और कहा गया कि कोरोना के वजह से हम इनको वापस रीइंस्टेट कर रहे। तो मेरे कुछ सवाल ऐसे हैं, तो ये जो रिव्यू कमेटी जो बैठती है, ये रिव्यू कमेटी के पास किसका एप्लीकेशन आया था? वाजे को, सचिन वाजे को वापस ले, इस तरीके का एप्लीकेशन होम मिनिस्टर के पास आया था या चीफ मिनिस्टर के पास आया था? इसका सवाल, इसका जवाब हमें चाहिए। अभी के चीफ सेक्रेटरी कुंटे जी तभी के होम डिपार्टमेंट में थे, तो उनका मालूमात है कि इनका एप्लीकेशन किसके पास आया था। रिव्यू कमेटी के पास जब वाजे का एप्लीकेशन आया, तभी और कितने लोगों का एप्लीकेशन आया कि यही इसको ही स्पेशल ट्रीटमेंट दी गई। हमारे इंफॉर्मेशन के हिसाब से खाजा यूनिस के जो चार ऑफिसर थे, उन्हीं को वापस रीइंस्टेट किया गया, उसमें ये सचिन वाजे है। तो ये रिव्यू कमेटी ने क्या देख के, क्योंकि क्या ये 4 ही जन को लेना है, बाकी किसको लेना नहीं, ये 4 ही जन शक्तिमान है जो ये कोविड को दूर कर सकते हैं, बाकी किसमें कैपेसिटी नहीं है, ऐसा महाराष्ट्र सरकार को कहना है क्या? ऐसा महाराष्ट्र या ऐसा इस रिव्यू कमेटी का कहना था क्या? तो उसका जवाब रिव्यू कमेटी ने देना चाहिए, ये इंफॉर्मेशन बाहर आनी चाहिए। उसके साथ ये वाजे के बीच में और एक शिवसेना नेता के बीच में, जो उपनगर में जो रहते हैं, उनके बीच में टेलीग्राम के चैट है, 3-4 टेलीग्राम के चैट है, वो चैट का भी इन्वेस्टिगेशन होना चाहिए। वाजे जिस तारीख को अरेस्ट हुआ, उस सुबह 11 बजे वो कौन से शिवसेना लीडर को मिला था, उसका भी इन्वेस्टिगेशन होना चाहिए। तो इस तरीके से हम लोग को ऐसा समझ में आएगा कि वाजे के पीछे कौन सी ताकत थी, कौन उसको इस्तेमाल कर रहा था, कौन उसको ताकत दे रहा था। क्योंकि हमारे सीएम को तो लगता है कि वो बिन लादेन नहीं है, मगर 2 दिन के बाद वो टेररिस्ट एक्ट में उसका अरेस्ट हुआ, मगर बिन लादेन के ट्रैक पे तो है ना। और ये टेररिस्ट एक्ट में अरेस्ट होने वाला व्यक्ति को अगर महाराष्ट्र के मुख्यमंत्री प्रोटेक्ट कर रहे, तो ये उसका असली कारण तो ये वरुण सरदेसाई तो नहीं है। ऐसा सवाल मुझे महाराष्ट्र सरकार को पूछना है। इसलिए मेरा कहना है कि एनआईए ने इस तरीके के लिंक को इन्वेस्टिगेशन करना चाहिए, जैसे हमको असलियत मालूम पड़ने को मदद हो। धन्यवाद। आपने कहा 150 करोड़ रुपए के आसपास भूतियों से लिया गया था। नहीं, डिमांड किया गया। डिमांड किया गया था। तो जो बात हुई है वरुण सरदेसाई की 3300 के सचिन वाजे से, अगर आप कुछ डिटेल बता पाए कब बात हुई होगी, कौन सा महीना था,
अभी सितंबर में आईपीएल शुरुआत होती है, सितंबर टू नवंबर आईपीएल खेला गया, फिनाले नवंबर में था, तो उसके पहले 2-3 महीने पहले की वो बात है। तो अगस्त होगा, जून होगा, जुलाई, उस बीच के जो सीडीआर रिपोर्ट है वो एनआईए ने इन्वेस्टिगेशन करना चाहिए। ये व्हाट्सएप कॉल पे बात हुई थी सचिन वाजे की बुकी से या फिर रेगुलर कॉल पे बात हुई थी? आप व्हाट्सएप अभी वो बुकी को भी पूछना चाहिए ना, अभी मेरे साथ बुकी रहता तो आपको बता देता। और टेलीग्राम चैट की विजय जी, आप टेलीग्राम चैट की बात कर रहे हैं, इसी कुछ और डिटेल बता पाए तो ये सबक में रहने वाले शिवसेना के जो नेता है, ये नेता का नाम अगर आप शेयर करना चाहिए। वो अभी नेता का नाम से अपना एनआई के पास है। चैट मैं आज आपको सिर्फ ट्रेलर दे रहा हूँ, नाम के साथ 2 दिन के बाद आ जाएगा। चैट में क्या था, अगर आप कुछ कंटेंट शेयर कर पाए? तो यही सब, ये केस के बारे में इंफॉर्मेशन थी, ये मेरे को मालूम। ये जो मुकेश भाई के घर के बाहर जो इंसिडेंट हुआ, उस केस के बारे में वो चैट हुई है और वो सारा रिकॉर्ड अभी एनआई के साथ है। मगर लिंक ऐसा है कि सिर्फ शिवसेना के लीडर ही क्यों उसको बचाने की कोशिश कर रहे हैं, उसके ही मुख्य शिवसेना के पक्ष प्रमुख ही क्यों आगे बोल रहे हैं कि इसको बचाओ, ये लादेन नहीं है। शिवसेना के लीडर टेलीग्राम चैट क्यों कर रहे हैं, शिवसेना के लीडर अरेस्ट के पहले उसको क्यों मिल रहे, शिवसेना को इतना क्यों इंटरेस्ट है उसके बीच में, इसका इन्वेस्टिगेशन होना चाहिए ना। ये वरुण सरदेसाई किसका रिलेटिव है, इसका इन्वेस्टिगेशन होना चाहिए ना। सर प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे तुम्ही सांगता आहात की माझे यांना फोन करायचे बुकीसना मागितले होते 150 कोटी, वरुण सरदेसाईला हे कळलं तर त्यांचेही असे काही नेक्सेस आहेत, काही गँग आहे जी अशी कार्यरत आहे की त्यांना कळतं की वजेने पैसे मागितले म्हणून त्यांना कळलं म्हणून तर त्यांनी वजेंना फोन केला ना। त्यांना ती माहिती आली की बाबा असे असे फोन कॉल जात आहेत आणि असं असं मागितलं जात आहे, म्हणून ते सचिन वाजेला फोन केला आणि सांगितलं की बाबा आमचं काय, आमचे बुके कधी पोहोचवणार। तर ही माहिती त्यांच्याकडे असल्याशिवाय त्यांनी तो फोन का केला, म्हणून तो बोलतो ना त्यांचे सीडीआर तपासा, त्या टायमाला त्या दोघांमध्ये संभाषण झालं होतं का, ते डायरेक्ट कळेल ना सीडीआर रिपोर्ट मधून। दुसरा प्रश्न असा की वरुण सरदेसाई हे फार शिवसेने मातोश्रीच्या फार जवळचे आहेत, तर एक्सेस तिथपर्यंत जातोय असं तुम्हाला म्हणायचं आहे? सरळ स्पष्ट आहे ना। अगर जे कोणाचे नातेवाईक जे आहेत, ते अगर ह्या अशा पद्धतीच्या एका टेररिस्ट ऍक्टिव्हिटीमध्ये असलेल्या माणसाशी संभाषण करतायत, त्यांची लिंक आहे, तर म्हणजे सचिन वाजेला का वाचवलं जातं हे डायरेक्ट लिंक नाही दिसत का? हे सरळ स्पष्ट आहे। त्यांना Y+ दर्जाची सिक्युरिटी का दिली गेली, अन्य प्रमुख आमच्या नेत्या मंडळींची सिक्युरिटी तुम्ही कमी करता, पण वरुण सरदेसाईला Y+ द्यायची, असा का हो? काय एवढा स्पेशल आहे तो? तपास झाला पाहिजे ना। तुमच्याकडे काही पुरावे असतील, तुमच्याकडे काही पुरावे असतील किंवा तुम्ही याबद्दल माहिती शेअर करताय, तुम्ही याच्या आधी कारण का अँटी एक्सटॉर्शन सेल आहे, एखाद्याकडे तुम्ही खंडणी मागता तर महाराष्ट्र सरकारचं अँटी एक्सटॉर्शन सेल आहे, त्याच्याकडे काही तुम्ही आधी माहिती शेअर केली अशी? मला जी माहिती आली ते म्हणून तर मी तुमच्या माध्यमातून एनआयला पोहोचवतोय। जी माहिती माझ्याकडे आज आली आहे ना, ती माहिती मी पोहोचवतोय, त्या हिशोबाने मी पब्लिक डोमेन मध्ये आणतोय। आता ह्याच्यात म्हणून तुमच्या जसं सांगतो की ह्यांनी एनआयनी तपास करावा का काय सीडीआर मध्ये आहे, त्यांच्याकडे यंत्रणा आहे, व्हॉट्सअप कॉल पण माहिती पडतील, सीडीआर पण माहिती पडतील, सगळी माहिती बाहेर येईल, म्हणून तपास करावा अशी आमची मागणी आहे। देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक भाषण केलं होतं आणि त्याच्यामध्ये 120 बुके 160 बुके 70 बुके काही आकडेवारी दिली होती, कोणाला किती बुके होते, त्याचा आणि या प्रकरणाशी काही संबंध आहे का? आणि दुसरा प्रश्न की कुठून ही जी म्हणजे ही सार्वजनिक माध्यमातून पोहोचवताय, एनआयकडे तुम्ही पत्र लिहिणार आहात? लिहू ना, पत्रही लिहिणार, माहिती त्यांना मागायला सांगणार। कारण का एक लक्षात घ्या की ही माहिती बाहेर येणं का गरजेचं आहे, कारण का एक साधा एपीआयच्या लेवलचा माणूस एवढा अगर मोठा धाडस आठवलीचे अगर करत असेल तर त्याच्या मागचा आशीर्वाद कोणाचा, हे ह्या प्रकरणातून पण काही गोष्टी स्पष्ट होत आहेत। कारण हे अगर एवढं साधं लिंक अगर एवढं एस्टॅब्लिश होत आहे, म्हणून आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी आपण ओपन आहोत ना। आणि तुमचा पहिला जो मुद्दा असा आहे की बाबा जे आकडे जे बुकेंबद्दल आमच्या फडणवीस साहेबांनी जो उल्लेख केला, आता ह्या सरकारमध्ये तो एकच व्यवहार होत नसतील, ह्यांचे काय प्रकार आहेत, हे किती मोठे कलाकार आहेत ना, हे फार मोठे। असं मी माझ्याही विधिमंडळात भाषणात सांगितलं की या सरकारचे सर्वात जवळचे 2 आकडे आहेत, 5 आणि 8। 5 आणि 8च्या शिवाय हे पुढे हलतच नाहीत।
तर मग हे त्याच्यातले काहीतरी प्रताप असतील. नितिन जी, इसके अलावा एक जानकारी सामने आ रही है कि एटीएस ने इनिशियल जांच के बाद ही मुख्यमंत्री कार्यालय को बता दिया था कि सचिन वजे का रोल इस मामले में निकल कर आ रहा है, बावजूद इसके सीएम ने उनको डिफेंड किया. तो अब जब ऐसी जानकारी, तो क्या आप लोग राज्यपाल से आप लोग को कोई दल मिलने की कोशिश करें, क्योंकि खुद सीएम एक आरोपी को डिफेंड कर रहे थे. और सीएम एक आरोपी को क्यों डिफेंड कर रहे थे, इसका आज के मेरे स्टेटमेंट से आपको नहीं समझ में आ रहा है क्या? शायद फिर आप इनको पूछना चाहिए कि वरुण सरदेसाई किसका रिलेटिव है. ओपन एंड शट केस है ये. मेरा सवाल है राज्यपाल से कि मुख्यमंत्री उधर तो राज्यपाल वो अभी हमारे वरिष्ठ लोग नेते हैं, हमारे देवेंद्र जी है, चंद्रकांत दादी, अभी इसको हम लोग को डीप तक जाना है. तो उसके लिए न्याय मिलने के लिए राज्यपाल महोदय होंगे या जिसके पास भी जाना, हम सब जगह जाएंगे. रंजित सामने आई है. अब एनसीपी और कांग्रेस की नाराजगी साफ साफ दिख रही है कि मुख्यमंत्री और शिवसेना ने एक्स्ट्रा अपना जो इंटरिम था उसको आगे तक लेकर और वजह को डिफेंड किया. एनसीपी और कांग्रेस काफी नाराज दिख रहे हैं शिवसेना से. इसको कैसे देखते हैं? आप एक समझ के लीजिए, महाराष्ट्र के मुख्यमंत्री को आमिर खान के साथ फ्राइडे रात को खाना खाने का वक्त है, मगर पवार साहब को मिलने का वक्त नहीं है. हमारे पास ऐसी मालूमात है कि बुधवार से पवार साहब वक्त मांग रहे थे, जो आज मुलाकात हुई, मगर उस बीच में आमिर खान के साथ फ्राइडे रात को खाना हुआ, मगर पवार साहब को मिलने का वक्त नहीं था. अब इससे ज्यादा और क्या चाहिए एनसीपी और कांग्रेस को? सर हेच मराठीमध्ये सांगा की शरद पवार मुख्यमंत्र्यांची वेळ कधीपासून मागत होते. तुम्ही एक महत्त्वपूर्ण वक्तव्य करताय, कारण की शरद पवार आमची माहिती अशी आहे, बुधवारपासून माननीय पवार साहेब महाराष्ट्राची मुख्यमंत्रीची वेळ मागतायत. जी आज जी भेट झाली, पण त्या या 5-6 दिवसामध्ये आमिर खान बरोबर जेवायला मुख्यमंत्र्यांना वेळ आहे, पण पवार साहेबांना भेटण्यासाठी वेळ नाही. ह्याच्यावरूनच कळतं की कोणाला किती महत्व आहे. वक्तव्य आहे की हा फार लोकल विषय आहे, लोकल लेवलवर तो बघितला जातो. हे पण स्टेटमेंट तुम्ही शरद पवारांचं मनसुख केलेल्या प्रकरणावर पवार साहेबांवर बोलण्याचं एवढं माझी उंची नाही. माझ्याकडे जी माहिती आहे मी तुमच्याकडे पोहोचवलेली आहे. त्याच्याबद्दल प्रतिक्रिया आमचे वरिष्ठ नेते देतील ना. आपण आपल्या उंचीप्रमाणे नेम मारायला. असू शकते, असा माझा तो अंदाज आहे की त्याच विषयावर त्यांना चर्चा करायची होती, म्हणून ते बुधवारपासून. म्हणून तर आज लोकसभा सुरू आहे, म्हणजे तिथे संसदेचं अधिवेशन सुरू आहे, तरी पण पवार साहेब इथे येऊन अगर सीएमना भेटत असतील आणि त्यांच्या स्वतःच्या मंत्र्याची बैठक, म्हणजे काहीतरी महत्वाचं असणार ना. सर वरुण सरदेसाई हे मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईक म्हणून ओळखले जातात. वरुण सरदेसाई ओळखले जातात म्हणजे नाही आहेत काय? सांगा ना, आता अजून किती हा बोलायचंय. ओळखले जातात हे काय? मी माझा तो नातेवाईक ओळखला जातो, हे कुठलं वाक्य आहे? वरुण सरदेसाईंना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री वकिली करतायत का? आता सरळ स्पष्ट ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं ना. मी काय सांगितलंय की या दोघांचे लिंक तुम्ही तपासा. हा, आता वरुण सरदेसाईंना वाचवण्यासाठी आहे की 8 जूनला जे घडलं त्याचा वाचवण्यासाठी आहे, हे त्यांनी आता उत्तर द्यावी आम्हाला. सर एक वेगळा प्रश्न. काल तुम्ही एक ट्विट केलेलं सर जिनू मोरिया संदर्भात, ते प्रकरण नक्की काय? नाही, आता ती जी काय कंपनी आहे, जी काय कुठले इलेक्ट्रिक कॅरेजेस कालचं उद्घाटन मुख्यमंत्री महोदयांनी केलं असं आमचे त्यांच्या ट्विटरवर माहिती आली. त्या कंपनीबद्दल थोडी जेव्हा जी माहिती घेतली, आता काय आहे, जगात काही बनवायचं असेल तर 2च लोक आहेत, बाकी काय दुसऱ्या लोकांना काय कळतच नाही ना. काही बनवायचं असेल तर 2च लोक आहेत. आता याचा तो कदम, याचा तो डिनो, त्याच्याशिवाय हे राज्य पुढे हलतच नाही. म्हणजे उद्या अगर काही म्हणजे नवीन मोबाईल बनवायचा आहे, नवीन गाडी बनवायची आहे, कोणाला नवीन जीन्स बनवायची, ते एकच 2च लोक दिसतात. आता त्या ज्या कंपनीची माहिती घेतली त्याच्यात ते 2च भेटले. म्हणून मी बोललो की जगामध्ये असून दुसरं कोणच नाही, सर्वात सक्षम हे ते 2च आहेत. म्हणून त्याच दोघांना सगळं काय देण्याचं काम सुरू आहे. नितिन जी, कल संजय राउत जी ने कहा था कि एनआईए का इस्तेमाल महाराष्ट्र सरकार को कमजोर करने के लिए किया जा रहा है. अभी एनआईए का इस्तेमाल देश को सुरक्षित करने के लिए किया जाता है. अभी संजय राउत जी को अगर इस तरीके का अगर बयान देना है ना, जो संसद में वो कुछ ये एमपी है, तो उनको एनआईए का क्या महत्व है ना, ये संजय राउत जी ने पहले उसका स्टडी करना चाहिए, फिर ही इस तरीके का स्टेटमेंट देना चाहिए. तुम्ही आता 8 जूनचा उल्लेख केला. तू आता बाहेर जाऊन आलाय वैभव, प्रश्न विचार.
तुला फोन आलाय, प्रश्न विचार, लवकर प्रश्न विचार. प्रश्न असा आहे की तुम्ही जे ऑडिओ क्लिपचा उल्लेख केला, ती ऑडिओ क्लिप आपल्याकडे आहे का? आपण ती NIA ला सादर करणार का? माहिती असल्याशिवाय आम्ही असं का बोलणार? आमचं काय म्हणणं आहे की अशा पद्धतीची माहिती आमच्याकडे आहे की अशा पद्धतीचे CDR मध्ये असे कॉल झाले दोघांमध्ये, बरोबर. ती माहिती फक्त आता NIA नी तपासावी. आम्ही त्यांच्याकडे माहिती दिली आहे. आता ते एवढे सक्षम लोक आहेत, ते निश्चित पद्धतीने त्यांची यंत्रणा आता 48 तासामध्ये एवढी जी माहिती बाहेर काढली आहे, मला विश्वास आहे आजच्या माझ्या माहितीनंतर लगेच माहिती बाहेर येईल. दुसरी गोष्ट, आपण एक पश्चिम उपनगरातला नेता लढवण्यामागचं काय कारण आहे की त्या नेत्याचं नाव तुम्ही सस्पेन्स ठेवलेलं आहे? आता काय आहे, शेवटी सगळीच माहिती आम्ही द्यावी. गोष्टी उघड केलेल्या आहेत तर पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये पण यायला पाहिजे ना परवाना भेटण्यासाठी. परवाना भेटण्यासाठी चला थांबूया. सगळं आज नको, थांबूया जरा. हा, नाना पटोले कोणालाही भेटायला जाऊ शकतो. ते काय सगळेच भेटले पाहिजे. चला चहाला थांबूया. त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी गेले असतील. थँक्यू. थँक्यू. खणखणीत